सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांच्या आवाजाच्या पद्धतीने सायलेन्सरचा आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने कारवाईचा बडगा उघडला. रविवारी रात्री 4 तासाच्या नाकाबंदीमध्ये 12 बुलेट ताब्यात घेतल्या. सोमवारी नवीन सायलेन्सर बदलून दंडाची पावती फाडल्यानंतरच बुलेट ताब्यात दिल्या. गेल्या काही दिवसापासून सांगली शहर आणि परिसरामध्ये सुसाट बुलेट्सवार अनेकांच्या उरात धडकी भरवत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर वेगाने बुलेट जातात. फटाके फोडल्यासारखा आवाज आल्यामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट होते. तसेच संबंधित बुलेट्सवार वेगाने जात असल्यामुळे त्याचा पाठलाग करून कारवाई करणेही अवघड बनले होते. कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेले होते. संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, उपनिरीक्षक शेखर निकम आणि 7 ते 8 जणांच्या पथकाने रविवारी रात्री 9 ते मध्यरात्री 1 पर्यंत नाकाबंदीची मोहीम राबवली. अधीक्षक घुगे हे देखील यावेळी रस्त्यावरती उतरले होते. यानंतर पथकाने कर्कश आवाज करणाऱ्या 12 बुलेट ताब्यात घेतल्या. या बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखा आवाज केल्याचे निदर्शनास आले. सोमवारी संबंधित बुलेटचे सायलेन्सर काढून बुलेटच्या मालकांना नवीन सायलेन्सर आणून बसवण्याच्या सूचना दिल्या. तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार परवाना नसणे, विमा उतरवलेला नसणे आदी केसेसनुसार दंडात्मक कारवाई केली. 1,500 पासून ते 5,000 रुपयापर्यंत दंडात्मक कारवाई केली. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईची सर्वत्र चर्चा रंगलेली होती.